मी शोभा बावडेकर, ताईची 2 नंबरची बहीण. तसं पाहिलं तर आम्ही चौघी बहिणी, पण घरात जणू अशा जोड्या लागलेल्या होत्या, की ताई आणि मी बरोबर असायचो आणि माझ्या धाकट्या दोघी बहिणी नेहमी बरोबर असायचं. तर शाळेत वगैरे जाताना पण कायम मी आणि ताई बरोबर जायचं. तर शाळेतली अगदी लहानपणची माझी अशी आठवण आहे, की पहिले बरेच वर्ष जवळ 3री-4थी ताई होती. तोपर्यंत मी मधली सुट्टी झाली, की डबा खायला जी तिच्या वर्गात जायची, ती तिच्याच वर्गात बसायची आणि त्यावेळच्या शाळेत हे चालायचं. त्यामुळे आम्ही कोल्हापूरला होतो त्यावेळेला. तर मी तिच्या वर्गात बसायची आणि मग मी यायचीच नाही इकडे आणि मी काय त्यांचं मला काय कळायचं नाही. त्यामुळे मी तिथे झोपून टाकायची नंतर त्या वर्गात. मग एकदा तिथल्या बाई मला खूप ओरडल्या आणि मग ताईला सांगितलं, की हिला तिच्या वर्गात बसवून ये म्हणून. मग ताई मला सोडायला आली. अशा शाळेतल्या म्हटलं तर अशी एक मला आठवण आहे, की मी बरेच दिवस तिच्या वर्गात जाऊन बसायची नंतर सुट्टीनंतर. आणि एक मला अशी आठवण आहे, की मी बहुतेक बऱ्याचदा खूप विसरायची. ताई ही मोठी असल्याने सगळी जबाबदारी तिची. म्हणजे ती माझं सगळं चेक करायची, दप्तर घेतलंय का नाही, काय वगैरे. तर असंच एकदा आम्ही अगदी अर्ध्या वाटेपर्यंत गेलो आणि असं लक्षात आलं, की मी दप्तरच घेतलं नाहीये आणि फक्त डबा हलवत तिच्याबरोबर चालले होते. मग ती बिचारी आधी उशीरच झालेला होता. ती अगदी घाईघाईनं घरी गेली. मग ते तिने दप्तर घेतलं. अशी ती लहानपणापासून माझी मोठी बहीण म्हणून अगदी मी नोकरी करायला लागेपर्यंत ती मला सपोर्ट करत होती. म्हणजे इव्हन मी नंतर जेव्हा नोकरीच्या इंटरव्ह्यूला गेले, त्यावेळेलाही ती माझ्याबरोबर आलेली होती. त्याच्यानंतर मी पहिल्या दिवशी जेव्हा मी लोणावळा कॉलेजला मला नोकरी मिळाली होती. त्यामुळे मला ते एकटीने लोकलनी जाणं-बिणं मी खूप घाबरट होते आणि ताई खूप धीट होती. त्यामुळे ती सगळ्या ठिकाणी माझ्याबरोबर त्या नोकरीच्या तिथे पण लोणावळ्याला ती मला पहिल्या दिवशी सोडायला आली होती, ते मला आठवतंय. असं म्हणजे अगदी ती प्रत्येक माझी कुठली कॉम्पिटिशन असेल, काही म्हणजे बाकीच्या ठिकाणीच कुठे वाचनाची स्पर्धा असेल, ताई माझ्याबरोबर नाही असं कधीही झालं नाही. ती माझ्याबरोबर कायम आणि तो एक मला आधार होता कायम, की ताई माझ्याबरोबर आणि ती बाकीची पण ती हुशार होती खूप. त्यामुळे ती थोडंसं काही अशा टाईपचं वाचनाचा कार्यक्रम आहे किंवा काही वक्तृत्व स्पर्धा आहे असं असेल, तर ती थोडं सगळं मला लिहून वगैरे द्यायची. तिचं अफाट वाचन होतं लहानपणापासून. त्यामुळे तिची मदत घेऊनच मी हे सगळं पार करायची, जे काही स्पर्धा वगैरे असेल आणि तिला एक अनुभव होताच पहिला म्हणजे कारण ती मोठी असल्याने तिने या गोष्टी फेस केलेल्या होत्या. आमच्या फॅमिलीत आम्ही चौघी बहिणी होतो आणि वडिलांची अशी इच्छा होती, की प्रत्येकीने एक कला ही शिकायलाच पाहिजे. तर ताईला गाणं शिकवायला सुरुवात केली आणि काही पुढचा नंबर माझा होता त्यामुळे मला तबला शिकवला, की तिच्याबरोबर मी साथ करावी असं म्हणून. त्यामुळे पुढची माझी पुढच्या नंबरची जी 3री बहीण होती तिला ड्रॉइंगची आवड होती. त्यामुळे तिने जी-डी आर्ट केलं पुढे त्याच्यामध्ये. ती ड्रॉइंगमध्ये गेली आणि माझी सगळ्यात धाकटी बहीण होती तिला सतार शिकवली. म्हणजे एक कला काहीतरी शिकायची असा नियम होता आमच्या घरामध्ये. त्यामुळे तसं मला तबला शिकवला आणि त्यामुळे ताईची जेव्हा ट्युशन असेल, तेव्हा मी तबल्याला तिच्याबरोबर बसायचीच कायम असं. खरं तर मला माझ्या मैत्रिणी बाहेरनं खुणावत असायच्या, की खेळायला ये वगैरे. त्यामुळे माझं खरं लक्षच नसायचं काय चाललंय ते त्यांचं. पण मला ते कंपल्सरी बसवायचे आणि ते गाण्यांबरोबर वाजवायला लावायचे. तर त्यावेळची मला एक म्हणजे मी इतकी त्याच्यात माझं लक्ष नसायचं त्यांचं काय चाललंय. त्याचं मी एक आपली आठवण म्हणून सांगते, की तो जोक आजही सांगण्यासारखा आहे. ते आमचं जुनं वाड्यातलं घर होतं त्यावेळचं. एका वाड्यात आम्ही राहत होतो आणि तर ते काय ते तंबोऱ्याची जवारी काय काढणं वगैरे तर त्याला खाली कधी ते दोरे बांधतात असे सगळे. तर आणि तर ते चाललं होतं काम त्यांचं आणि मी अशीच आपली इकडे-इकडे लक्ष त्यांचं काय चाललंय त्याच्याकडे काहीच नाही. तर ते जे आम्हाला शिकवायला यायचे पंडित म्हणून, ताईला शिकवायला यायचे. त्यांनी मला सांगितलं, की "शोभा जरा हा दोरा खुंटीला बांधून ठेव म्हणजे परत कधी जवारीच्या वेळेला जर दोरा लागला तर तिथे असू दे आपण बांधून ठेव, गुंडाळून ठेव." मला काहीही कळलं नाही. तिथे खोलीमध्ये वर खुंट्या होत्या. म्हणजे तंबोऱ्याच्या खुंटीला त्यांनी गुंडाळायला सांगितला होता खरं दोरा. मी तिथे खुर्चीवर चढून त्या खुंटीला दोरा गुंडाळत होते. त्यांचं चाललं होतं ते काय करणं. ते म्हणाले, "तू काय करतेस उभी राहून तिकडे?" तर मी म्हटलं, "तुम्ही दोरा खुंटीला बांधायला सांगितलात ना, मी तो खुंटीला" म्हणजे पहिल्यापासून माझी इमेज त्यांच्या मनात अशीच होती. पण ताईची माझी जोडी होती. जसं मी ताईबरोबर तबल्याला बसायची, तर अशी पण माझी चांगली आठवण आहे, की मला माझी मेमरी खूप चांगली होती तेव्हापासनं.
तर खूपदा आत्तासुद्धा ताईला एखादी चीज किंवा काहीतरी आठवलं नाही, तर ती मला फोन करून विचारते, की "तुला आठवतंय का ह्याच्या पुढची?" आणि मी नुसती बसलेली असायची, माझं काही लक्ष नसलं तरी मला ती आठवतात. बऱ्याचशा तिच्या गाण्याच्या ओळी सगळ्या माझी पाठ आहेत गाणी तिची जी आहेत ती. आणि जसं मी तिच्याबरोबर साथीला बसायची, तसं मी सोलो तबला वादन करायची. त्यामुळे ताई माझ्याबरोबर लेहरा धरायला कायम बसायची. म्हणजे मला जे शिकवायला यायचे ते माझे गुरु तर असायचेच मोठ्या प्रोग्राम्सला. पण बऱ्याचशा प्रोग्रामला असंच, की "शोभा वाजव गं आज तू आता इथे." की ताई असायचीच तिथे आणि ताई माझ्याबरोबर लेहरा धरायची. आणि लेहरा धरणं हे अतिशय तसं अवघड काम आहे हं. ते असं नेहमीच्या हार्मोनियम वाजवणाऱ्यांना लेहरा नाही धरता येत. लेहराला त्या माणसाची लय खूप पक्की लागते, असं आहे. तर ते काम ताई अगदी उत्तम करायची. म्हणजे अनेक ठिकाणी छोट्या-छोट्या ठिकाणी कार्यक्रम जेव्हा व्हायचे असे, तेव्हा काही दरवेळेला मला माझ्याबरोबर साथीला बोलवता यायचं नाही. पण त्यावेळेला ते काम ताई करायची आणि ताई उत्कृष्ट लेहरा धरते हार्मोनियमवरती. तर ते काम ताईनी अनेक वर्ष माझ्याबरोबर केलं असं. ताईच्या जशा सगळ्या उर्दू गझल आहेत, तशाच तिने मराठी पण अनेक गझल गायलेल्या आहेत. उर्दू गझलपैकी मला तिची गझल नाही म्हणता येणार, तो एक पारंपरिक दादरा असा प्रकार आहे. लाखों के बोल सहे. तर मला ती अतिशय आवडते, तिची गझल. ती म्हणते पण अतिशय छान ती. आणि त्याच्यात एस्पेशली भाव जे ती दाखवते, ते अगदी वाखाणण्यासारखे आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यात एक असं काहीतरी दरीमध्ये गेलेलं किंवा अशा ताईचं तर त्यावेळेला अतिशय खाली आवाज जात अगदी इतका खोल आवाज गेलेला असा ती त्या ओळीनं दाखवते आणि त्याच्यातनं बाहेर आलेला असा म्हणजे तो एकदम. तर हे एक्सप्रेशन त्याच्यात अतिशय तिचं सुंदर येतं त्या त्या गझलमध्ये. ती मला माझ्या आवडीची तिची गझल आहे. ती जशा उर्दू गझल छान म्हणते, तशा मराठी गझल पण तिच्या खूप सुंदर म्हणते आणि ती स्वतः पण अ, कविता किंवा गझल या लिहिते. तर तिची एक कविता माझ्या अतिशय आवडीची आहे. काही फुले सुगंधी, काही कळ्या विषारी. ही कविता अतिशय सुंदर आहे आणि ती माझ्या आवडीची कविता आहे तिची. ताईच्या स्ट्रेंथ्सबद्दल सांगायचं तर तिच्या अनेक क्वालिटीज अशा आहेत, की ज्या दुसऱ्यांनी सुद्धा आचरणात आणाव्यात. एक तर स्वतः ती बेसिकली बुद्धिमान व्यक्तिमत्व असल्यामुळे तिला ग्रास्पिंग ही अतिशय देणगी आहे. ते पटकन कुठलीही गोष्ट तिला ग्रास्प होते. मग ती अभ्यासातली असू दे, कलेतली असू दे, कशातली असू दे आणि तिची स्पेशालिटी अशी आहे, की अतिशय किचकट किंवा कॉम्प्लिकेटेड काम ती अतिशय इझी सोडवू शकते. म्हणजे अगदी छोटंसं मी कलेतलं एक उदाहरण देते. तिला एक असा जर रेशमाचा गुंता करून दिला, तर ती फार पटकन ते सोडवू शकते. की जे बाकीच्यांच्या आणि गाठीच बसतील त्याला, पण ही ते अगदी इझिली सोडवू शकते. म्हणजे तिला कॉम्प्लिकेटेड काम इझी करण्यामध्ये तिचा हातखंडा आहे, असं मी म्हणेन. नंतर त्याच्यानंतर जिद्दी तर ती खूप आहेच, याच्याबद्दल काही प्रश्न नाही. जिद्द आहे, ॲम्बिशन आहे आयुष्यात, ॲम्बिशियस आहे ती अतिशय, की आपण हे करायला पाहिजे आणि ती कुठंही 1 मिनिटसुद्धा स्वस्थ बसणारी नाहीये. तिचे हात सतत चालू असतील, डोकं सतत चालू असेल. त्यामुळे अशा पद्धतीचं आहे. आता वीकनेसेसबद्दल जर बोलायचं असेल, तर अतिशय सॉफ्ट आहे आणि कडकपणा नसल्यामुळे बाकीचेही ते अंदाज घेतातच लोकं. त्यामुळे तिचा तसा थोडाफार या स्वभावाचा गैरफायदा घेतला जातो बऱ्याचदा आणि त्यामुळे कधी-कधी तिचं नुकसान पण होतं. पण हा तिचा वीक पॉइंट असा आहे, की ती भावनिक आहे आणि अतिशय मृदू स्वभावाचा हे असल्यामुळे ती कधी-कधी ती स्वतःचं नुकसान पण करून घेते असं म्हणायला हरकत नाही. तसं पाहिलं तर ताई एकटी राहते आता सध्या तरी आणि लग्न किंवा फॅमिली हे तिच्याकडे नाहीये. पण तिचं सोशल सर्कल आणि तिचं फ्रेंड सर्कल आणि तिचे चाहते यांची संख्या इतकी मोठी आहे, की मला सगळ्यात आनंद या गोष्टीचा आहे, की तिला 1 मिनिटही फुरसत नसते आणि ती तिचा वेळ अतिशय चांगला वेगळ्या-वेगळ्या कलांमध्ये किंवा दुसरंही काही तिला थिअरॉटिकल नॉलेज पण खूप आहे या गोष्टीतलं. त्याचं ज्ञानदान करण्यामध्ये ती हा सगळा तिचा चांगला वेळ घालवतीये आणि अतिशय क्रेडिटेबल आहे हे सगळं जे ती करतीये ते. आत्ता तर माझ्या मते ती काहीही म्हणजे आपण म्हणतो ते फीज वगैरे असं न घेता ती हे सगळं
योगदान करती आहे. तिचं संगीताचं सगळं जे काही नॉलेज आहे ते ती सगळ्यांना देती आहे किंवा ती इतरही विषय तिचा झुलॉजी विषय आहे खरं आणि त्याच्यात पण तिची मास्टरी आहे. त्यातलंही तिला म्हणजे मेडिकल बॅकग्राऊंडसारखं तिचं आहे सगळं. त्यामुळे हे ती असं सगळं पूर्ण ज्ञान सगळ्यांना देण्याचं काम आत्ता करती आहे. तर माझी अशीच अ, परमेश्वराजवळ प्रार्थना आहे, की तिचा वेळ असाच अतिशय चांगला अ, जावा आणि अनेक जणांना तिच्या या ज्ञानाचा फायदा व्हावा.